अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा या युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी महानचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. बघा, आपण स्वामींची सेवा का करतो, म्हणजे तुम्ही असो किंवा मी, आपल्याला काहीतरी मिळावं किंवा आपली एखादी इच्छा असेल ती महाराजांनी पूर्ण करावी, किंवा आपलं दैन्य दारिद्र्य दूर व्हावं. म्हणजे आपण जी काही सेवा करतो महाराजांची, ती फक्त आपण स्वतःच्या इच्छेसाठी, स्वतःचं चांगलं व्हावं म्हणून करत असतो. बरोबर आहे. आपण आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून जी सेवा करतो ती स्वामी सेवा असते. पण आपण जेव्हा स्वामींना काही न मागता स्वामींची सेवा करतो ती स्वामींची सेवा असते. पण बघा, आपल्यापैकी बरेच भक्त असे आहेत की जे स्वामींची सेवा करतात. स्वामींची त्यांनी अनेक पारायणं केले आहेत, उपासना केल्या आहेत, सेवा केली आहे, पण तरीही त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत. का होत नाहीत हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. कारण की प्रत्येकाचे प्रारब्ध असतात. तुमचे असो, माझे असो, प्रत्येकाचे प्रारब्ध हे वेगवेगळे असतात आणि प्रत्येकाला त्याच्या प्रारब्धानुसार फळ मिळत असतं. जोपर्यंत आपले भोग जे भोगायचे आहेत ते भोगून होत नाहीत, तोपर्यंत आपली इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाही. जोपर्यंत आपले भोग कमी होत नाहीत, आपले प्रारब्ध कमी होत नाहीत, तोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही. लक्षात घ्या. मग तुम्ही कितीही सेवा केली तरी स्वामींची सेवा आपण करतो. मी आता स्वामी सेवेत आली, आता समजा माझंच उदाहरण देते. जर मी नवीन स्वामी सेवेत आलेली आहे, माझी इच्छा काय असते की माझी ही इच्छा आहे ती महाराजांनी माझी पूर्ण करावी, म्हणून मी आता सेवा करणार आहे. पण माझे काहीतरी अशुद्ध प्रारब्ध असतील ना मागे, तर माझे जे भोग आहेत ते जोपर्यंत भोगून होत नाहीत, ते जोपर्यंत संपत नाहीत, तोपर्यंत माझी इच्छा कशी पूर्ण होणार. आधीच मी नवीन स्वामी सेवेत आलेली आहे. एक तर मी स्वामींसाठी कोणतीही सेवा करत नाही. मी जी काही सेवा करत आहे ती मी महाराजांना म्हणत आहे की महाराज, माझी ही इच्छा पूर्ण करा आणि मी तुमचं हे पारायण करेल, मी तुमची ही सेवा करेल. ती सेवा काय असते हो? स्वार्थी सेवा असते. बरोबर. आणि प्रत्येकजण, मला माहीत आहे की सगळेजण, मी सुद्धा करते, म्हणजे मी स्वामींची सेवा करते तर मला असं वाटतं की महाराजांनी माझी ही इच्छा पूर्ण करावी. पण कधी हा विचार केला आहे का, म्हणजे जे स्वामी भक्त आहेत, आता बघा, महाराज आपल्या सदैव पाठीशी आहेत. बरोबर. आपण स्वामींची सेवा करतो मनोभावे, महाराज आपल्या सदैव पाठीशी आहेत आणि महाराजांना आपल्या प्रत्येक त्रासातून, संकटातून, दुःखातून, अडचणीतून, आपल्या आजारपणातून आपल्याला बाहेर कोण काढतात? आपले स्वामी काढतात. आपण प्रत्येक दिवस हा फक्त त्यांचं नाव घेऊन म्हणजे आपला उगवत असतो. का उगवत असतो? तर महाराज माझ्या पाठीशी आहेत, माझ्यावर कोणतंही दुःख आलं तर महाराज सांभाळून घेतात. हे आपल्या पूर्ण 100% आपल्याला गॅरंटी आहे, तुम्हाला किंवा मला असो. पण आपण स्वामींची सेवा करतो, आपण कधीही हा विचार करतो का की आपण महाराजांची सेवा करतो, महाराजांना आपण प्रत्येक सेवेत काही ना काही मागत असतो की महाराज, हे मी गुरुक्षेत्र पारायण करत आहे तर मी काहीतरी संकल्प सोडेल, मी काहीतरी माझी इच्छा सांगेल, मग मी गुरुक्षेत्र पारायण करेल. किंवा कोणतीही सेवा करायची असेल तर मी आधी स्वामींना सांगेल की स्वामी, माझी ही इच्छा पूर्ण करा, तर मी तुमची ही सेवा करेल. पण आपण कधी स्वामींसाठी सेवा केली आहे का हो? म्हणजे बघा, जर आपण स्वामींसाठी सेवा केली काही न मागता, स्वामी आपल्याला प्रत्येक त्रासातून बाहेर काढतात. बरोबर आहे. पण आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करताना, आपल्याला आपल्या प्रत्येक संकट सोडवताना, आपला काहीही असो, आपल्या प्रत्येक संकटातून, अडचणीतून, दुःखातून मार्ग दाखवताना स्वामींना पण किती त्रास होत असेल. म्हणजे ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, जगाचा भार ते उचलतात. प्रत्येक असंख्य स्वामी भक्त आहे. आज स्वामी भक्तांची संख्या खूप आहे. मग प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करता, प्रत्येक भक्ताला मार्ग दाखवता त्यांना पण किती त्रास होत असेल, हा विचार आपण कधीच करत नाही. महाराज आपल्याला म्हणतात की तुम्हारी इच्छा पूरी करने के लिए हमें भी बहुत पापड़ बेलने पड़ते हैं. बघा, आपली जेव्हा इच्छा पूर्ण होत असते त्यासाठी स्वामी पण त्यासाठी तेवढाच ते प्रयत्न करत असतात की माझ्या भक्ताची इच्छा मला पूर्ण करायची आहे, त्यासाठी मी काय करू शकतो. स्वामीसुद्धा भरपूर आपले प्रारब्ध जे आहेत ते कमी करून आपली इच्छा पूर्ण करत असतात. पण यासाठी आपण स्वामींसाठी काय करतो? आपण फक्त स्वामींना मागतच राहतो आणि स्वामी आपल्याला निस्वार्थी भावनेने ते देतच असतात. आपण फक्त म्हणतो स्वामींना की स्वामी, मी तुमची ही सेवा करत आहे, माझी ही इच्छा पूर्ण करा.
आपण फक्त मागण्याचं काम करतो आणि सेवा करतो बस. पण काही न मागता आपण कधी सेवा करतो का? तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्हाला जर पण असं वाटत असेल की आपलं प्रारब्ध उजळून निघावं, आपले जे अशुद्ध प्रारब्ध आहेत ते कमी होऊन, आपले जे भोग आहेत ते संपूर्ण नष्ट होऊन आपलं प्रारब्ध उजळून निघावं, असं तुम्हाला वाटत असेल तर स्वामींची आजपासून ही सेवा करायला सुरुवात करा. म्हणजे कोणती? तर स्वामींसाठी आपल्याला सेवा करायची आहे. आपल्याला स्वामींकडे काही मागायचं नाही आहे, फक्त आणि फक्त आपल्याला स्वामींसाठी सेवा करायची आहे. का? तर जेव्हा आपण फक्त स्वामींसाठी सेवा करतो, स्वामींना काही मागत नाही, तेव्हा स्वामींच्या अवतीभोवती वलयाशी आपण नकळतपणे जोडले जातो आणि त्यामुळे आपले अनेक अशुद्ध प्रारब्ध हे उजळून निघत असतात. आपल्याला एक चांगला मार्ग मिळतो. म्हणून आपल्याला फक्त स्वामींसाठी सेवा करायची आहे. आपल्या स्वतःसाठी तर आपण रोजच स्वामींची सेवा करतो, पण आजपासून किमान रोज एक माळ तरी स्वामींसाठी घ्या. बघा, तुम्ही स्वामींसाठी सेवा तुमच्या इच्छेनुसार करू शकता. तुम्ही दर गुरुवारी स्वामींसाठी एक पारायण स्वामींना अर्पण करा. स्वामींना 11 माळी रोजच्या तुम्हाला शक्य असेल घेणं तर फक्त स्वामींसाठी करा. तुम्हाला शक्य असेल 11 वेळेस तारक मंत्र म्हणणं रोज, तर ते फक्त स्वामींसाठी करा. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सेवा करा. तुम्ही रोज 11 माळी करू शकता, 11 वेळेस तारक मंत्र म्हणू शकता, रोज तुम्ही सारांचं एक पारायण करू शकता तुम्हाला जर टाईम असेल तर, किंवा तुम्ही कोणतीही सेवा असो, ती फक्त एक अशी सेवा करायची की ती फक्त स्वामींसाठी. त्यात माझा काही भाव नाही, स्वामी मला काही नका देऊ, तुम्ही मला जे काही दिलं आहे त्याबद्दलच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. स्वामींनी आतापर्यंत आपल्याला भरपूर काही दिलं आहे. फक्त स्वामींनी आपल्या भरपूर इच्छाही पूर्ण केल्या आहेत. पण एखादी जर इच्छा स्वामींनी आपली पूर्ण केली नाही तर आपण लगेच स्वामींवर नाराज होतो, स्वामींना काहीही बोलतो रागाच्या भरात. आपल्याला स्वामींनी काय दिलं आहे ते आपण विसरून जातो. आपण सेवा का करत आहोत? तर आपलीच इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण सेवा करत आहोत. मग स्वामींसाठी आपण काय करतोय? जेव्हा तुम्ही फक्त आणि फक्त निस्वार्थी भावनेने स्वामींसाठी तुमची कोणतीही एखादी सेवा जेव्हा स्वामींच्या चरणी अर्पण कराल, तेव्हा तुमची ती स्वामी सेवा ही स्वामींच्या चरणांपर्यंत जाते खऱ्या अर्थाने, आणि तुमचे जे अशुद्ध प्रारब्ध आहेत ते बऱ्याच प्रमाणात कमी होतात. तुमचे प्रारब्ध उजळून निघतात. तुम्हाला एक चांगला मार्ग सापडतो. तुम्ही कोणतीही सेवा करा. तुमच्या जवळपास जर स्वामींचं केंद्र असेल किंवा मंदिर असेल तर रोज तुम्ही 11 प्रदक्षिणा स्वामींसाठी मारा. तुमच्या स्वतःसाठी नाही तर स्वामींसाठी तुम्ही 11 प्रदक्षिणा मारा. औदुंबराचं झाड असेल तर औदुंबराच्या झाडाला तुम्ही प्रदक्षिणा मारा. म्हणजे तुम्ही कोणतीही तुमच्या यथाशक्तीनुसार, यथाइच्छेनुसार तुम्ही स्वामींसाठी सेवा करायला सुरुवात करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात कोणकोणते चमत्कारिक बदल होतात. मी सुद्धा सुरुवात केली आहे. मी ठरवलं आहे की मी स्वामींसाठी दर गुरुवारी सारामृताचं पारायण घेणार आहे आणि त्यामध्ये माझा कोणताही भाव नाही. ती सेवा फक्त आणि फक्त माझी स्वामींसाठी आहे. तशी तुम्ही एखादी सेवा करा. बघा, तुम्हाला जर दर गुरुवारी पारायण करणं शक्य असेल तर ते फक्त एक पारायण स्वामींच्या चरणी स्वामींसाठी अर्पण करा. तुमच्या स्वतःसाठी नाही, तुमची कोणतीही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून नाही, तर फक्त आणि फक्त स्वामींसाठी. स्वामी, तुम्ही आम्हाला जे काही दिलं आतापर्यंत ते भरभरून काही दिलं आहे. तुम्ही नेहमी आमच्या पाठीशी असतात, पण आम्ही तुमच्यासाठी काय करतो? तर काहीच नाही. तर स्वामी, माझं हे एक पारायण किंवा माझी ही सेवा आजपासून तुमच्या चरणी मी अर्पण करणार आहे. गोरगरिबांना मदत करा. दुसऱ्यांसाठी जेव्हा सेवा आपण करतो ते सुद्धा एक खूप मोठी स्वामी सेवा आहे. दुसऱ्या भक्ताला जेव्हा आपण दुःखितांना मार्ग दाखवतो स्वामी सेवेचा, ती सुद्धा एक खूप मोठी स्वामी सेवा आहे. अशा सेवा करा. तुमच्या त्या सेवेमध्ये कोणतीही तुमची स्वार्थी भावना नसली पाहिजे. त्याला म्हणतात निस्वार्थी सेवा. जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा आपला फक्त स्वार्थ असतो की स्वामींनी माझी ही इच्छा पूर्ण करावी. परंतु जेव्हा आपण एखादी सेवा करतो त्यामध्ये आपला कोणताही भाव नसतो की स्वामींनी मला हे द्यावं, त्याला म्हणतात निस्वार्थी सेवा. ती सेवा फक्त स्वामींसाठी असते. तर तुम्हाला जमेल तशी सेवा करा. तुम्ही स्वामींचा एक भक्त जरी जोडला तरी ते तुमचं खूप मोठं पुण्याचं काम आहे. लक्षात घ्या, तुम्ही दुःखितांना जर स्वामी सेवेचा मार्ग दाखवला ना, त्यांना स्वामीच्या चरणांजवळ जरी आणलं तरी त्याचं दुःख तर महाराज दूर करतातच, पण त्याच्याबरोबर तुमच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी महाराज घेत असतात. महाराजांना माहीत आहे की माझ्या या भक्ताने कोणाचं तरी भलं केलं आहे, कोणाला तरी मार्ग दाखवला आहे. स्वामी सगळे बघत असतात. स्वामींना सगळ्यांच्या मनातलं सगळं काही स्वामी जाणतात. स्वामी अंतर्यामी आहेत.
मग फक्त आजपासून एक माळ, किमान एक माळ तरी आपल्या स्वामींसाठी घ्या आणि मग तुमच्या आयुष्यात कोणकोणते चमत्कारिक बदल होतात ते तुम्ही स्वतः बघाल. हा अनुभव तुम्ही मला नक्कीच काही दिवसांनी शेअर कराल, की ताई खरंच आम्ही जेव्हा स्वामींसाठी सेवा सुरू केली ना, तेव्हा आमच्या आयुष्यात हे बदल घडून आले. हा अनुभव तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये शेअर कराल. हा शब्द मी तुम्हाला देते, कारण मी जेव्हापासून स्वामींसाठी फक्त पारायण घेत आहे ना, तेव्हापासून मला बरेच बदल माझ्या आयुष्यात जाणवत आहेत. तसंच तुमच्यासाठी पण तुम्ही सुद्धा स्वामींसाठी काहीतरी सेवा करा, हीच माझी इच्छा आहे. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही सेवा करा. मी असं नाही म्हणणार की तुम्ही तासनतास बसून स्वामींची सेवा करा, असं अजिबात नाही. पण तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही सेवा करा. पण असंही नाही की तुम्हाला टाईम आहे तरी पण तुम्ही कंटाळा करताय स्वामींसाठी, असंही करू नका हं. जर तुम्हाला खरोखर टाईम नाही आहे तर ठीक आहे, पण जर तुम्हाला टाईम असेल तर स्वामींसाठी शक्य तितकी सेवा तुम्ही करायला हवी. स्वामींना सगळं माहीत आहे. तुम्ही दुसऱ्यांना कारणं द्याल, पण स्वामींना कळत आहे की तुला किती टाईम आहे आणि तू किती सेवा करतो आहे, हे स्वामी सगळं बघत आहे. तर म्हणून मी तुम्हाला सांगते की फक्त आणि फक्त आजपासून स्वामींसाठी सेवा करायला सुरू करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात काय काय चमत्कार होतात. म्हणून जर कोणत्याही भक्ताला असं वाटत असेल की मी कितीही स्वामींची सेवा करत आहे तरी पण माझी इच्छा पूर्ण होत नाही, तर त्याला सांगा की तू आजपासून फक्त स्वामींसाठी सेवा कर, काही न मागता. बघ तुला स्वामी काय काय देऊन जातात. जेव्हा आपण स्वामींना काही न मागता सेवा करतो ना, तेव्हा स्वामी आपल्याला भरभरून देत असतात. आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो तेव्हा संकल्प सोडतो आणि स्वामींना सांगतो की स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा. संकल्पामध्ये आपण आपली इच्छा सांगून स्वामींची सेवा करायला सुरुवात करतो. तर हे पण असंच स्वामींसाठी आपण जेव्हा आता सेवा करणार आहोत तेव्हा सुद्धा तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. संकल्प सोडताना तुम्हाला म्हणायचं आहे की स्वामी ही सेवा फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. यात माझी कोणतीही इच्छा नाही, कोणताही भाव नाही. ही सेवा फक्त तुम्ही माझ्या आयुष्यात जे काही दिलं आहे भरभरून, त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी ही सेवा तुमच्या चरणी रुजू करत आहे. एवढंच तुम्हाला त्या संकल्पात म्हणायचं आहे आणि तुम्हाला सेवा करायला सुरू करायचं आहे. बघा ही सेवा तुम्ही चालू करून बघा, तुम्ही काही दिवसांमध्येच तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर कराल. तर चला, ही खूप छोटीशी पण महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामी चरणी रुजू करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.